आज तर वाटलं नव्हतं दिवसाची सुरुवात अशी होऊन शेवट असं होईल. तर राम राम भावानं, आज आमच्या वावरात कपाशी लावायची, त्यासाठी वावरात पाणी लावायचंय. मग पहिले तर बोरची मोटर चालू केली. म्हणलं आता पाटाने वावरात पाणी जाऊस्तोवर वकारे पैसे असलेल्या पेरूच्या झाडाचं पेरू खाऊया. अख्खं पेरूचं झाड धुंडाळलं पण पेरू काय सापडला नाही. शेवटी जाताना झाडाच्या पानामाग नजर गेली, एक बारका पिकलेला पेरू होता. टपकन काढला आणि वावराकडे आलो. पाटाने पाणी वावरात आलतं. भाऊ पाणी धरत होतं. भाऊला म्हणलं आप जाऊ घर पे, अब मी पाणी धरेंगा. पहिला तर हा सगळा कचरा काढला. आता कसं पाणी पाळलं बरं. म्हणलं आज तर अर्धा एकराच्या बरोबर न झालं पाहिजे, उंद्याचं ताण वाचत. तवर आईने इकडे सर्व कापाशीचं बी लावलेलं. आम्ही तर ही पंचगंगाचं बी लावलंय. मागल्या वेळेस 11 क्विंटल कापूस निघालेला आणि आज आबा लय बेकार तावत होत. म्हणलं आज पावसाचा कुछ तू पाणी वाजत वाजच्या वांगा तेवढंच बरं वाचत. तवर 12 देऊन घेतो, नाही तर सगळं पाणी पाणी होऊन जाईल. तवर पाणी लावून घरी आलो तर पोरं मस्त उन्हाची आंघोळ करत होती. परत 1 तासाने वावरात आलो. शेजारचा कट झालता, मग 12 देऊन घेतलं. शेव कट व्हायला 1 तास लागणार होता. मग घरी निघालो. झाडावर एक पिकलेला पाट दिसला, त्याला पाडला, पण ती एका आंब्यात दोघांचं काय बागणार नव्हतं. चटक्यात झाडावर टपक्यात 10 पाड काढलं. झाडावर खाली उतरायला लागलो तर ही गाय काय खाली उतरून देईन. कसं बस खाली आलो, आंबा धुतलं, मस्त